2 दिवसात राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात आणि सातारा गॅझेट संदर्भात शासन आदेश काढेल या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया। परत एक नवीन शासन आदेश निघणार आहे। कशा प्रकारे बघताना या आंदोलनातनं तरी मनोज जरांगेंच्या हाती काही लागलं का असं वाटतं का तुम्हाला? नाही, हे बघा, जर आपण सुरुवातीपासूनचा कालपर्यंतचा प्रवासाचा अभ्यास केला तर जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय सरकारने या आंदोलनकर्त्यांना दिला, आंदोलनकर्ते आनंदी झाले, विजयोत्सव साजरे झाले, पण त्या शासन निर्णयातनं समाजाला काय मिळालं याचा जर अभ्यास केला तर आमची जी पहिल्या दिवशीपासून मागणी होती की ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये, ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। यापैकी एकाही प्रकारचा याच्या विरोधात जाईल किंवा हे होईल अशा प्रकारचा शासन निर्णय सरकारने यापूर्वीसुद्धा दिला नाही आणि कालसुद्धा तशा प्रकारचं कुठलंही अभिवचन शिष्टमंडळाकडून आंदोलनकर्त्यांना दिल्या गेलेलं नाही आहे। सातारा गॅजेटचा प्रश्न आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही 1 महिन्यामध्ये अभ्यास करूया। यापूर्वी हैदराबाद गॅजेटियरचा GR निघाला आहे, काय निघालं त्याच्यातनं? आता सातारा जरी निघाला तरी काय मिळणार आहे? शेवटी गॅजेटियर हे सामूहिक नोंदी असतात आणि जर तुम्हाला जात प्रमाणपत्र पाहिजे असेल, ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला वैयक्तिक कागदपत्र सबमिट करावी लागतात आणि ते 1967च्या पूर्वीचे, आजचे कागद देऊन होणार नाही। म्हणजे 1967च्या पूर्वी तुमचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद असेल त्यालाच ते प्रमाणपत्र मिळू शकेल। सामूहिक म्हटलं की ह्या एका गावामध्ये संपूर्ण एक समाज आहे तर तशा प्रकारे होत नाही। वैयक्तिक ज्या प्रकारे त्यांनी शिष्टमंडळापुढे त्या मागण्या मांडल्या, काय वाटतं तुम्हाला राज्य सरकारला त्या मागण्या पूर्ण करणं आणि संविधानिक चौकटीत बसवणं शक्य आहे का? नाही, मागण्याच नव्हत्या। मी तर पहिल्या दिवशीपासून आपल्याला सांगितलं की यावेळेस त्यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्याच नाही आहे, त्या आता चर्चेत नाही सुटू शकतात। सरकारसोबत जर चर्चा केली आपण तर चर्चेतनं सुटणारे ते प्रश्न होते, त्याच्यामुळे त्या मागण्याच नव्हते। त्याच्यामुळे आम्ही बिनधास्त होतो ओबीसी लोक आणि म्हणून आम्ही कुठल्याही आंदोलनाचा पवित्रा घेतला नाही। परत मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही किंवा एका समाजाला न्याय देण्यासाठी दुसऱ्या समाजावर अन्याय केला जाणार नाही। नाही, हे वाक्य माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 2023 पासून सातत्याने सांगत आहे। एकनाथराव शिंदेसाहेब आधी मुख्यमंत्री होते, नंतर आता उपमुख्यमंत्री आहे, अजितदादा पण त्यावेळेस होते उपमुख्यमंत्री, आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यापूर्वी अनेकदा वारंवार त्यांनी सांगितलेलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्रसुद्धा देता येणार नाही। त्याचीच काल वाच्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी केली। याबद्दल ओबीसी समाजातर्फे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे ओबीसीच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहावे अशी आशा व्यक्त करतो। तुम्ही आश्वस्त आहे की तुमच्या आरक्षणाला काही होणार नाही? बिलकुल आश्वस्त आहे। मी पहिल्या दिवशीपासून म्हटलं की आम्ही आश्वस्त आहोत। आम्ही त्यांच्या आंदोलनकर्त्याच्या आंदोलनाकडे बघत नव्हतो तर सरकारच्या भूमिकेकडे बघत होतो आणि सरकारने काल ते स्पष्ट केलेलं आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। आपण बघू शकतो की मनोज जरांगे यांच्या आंदोलन आणि त्यांनी घेतलेली माघार यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.